तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससूनचा बहुप्रतीक्षित अहवाल सादर। वैद्यकीय शिक्षण सचिवांकडे मुंबईमध्ये ससूनचा अहवाल सादर। वैद्यकीय हलगर्जीपणा झाला का याचा ससूनच्या 6 डॉक्टरांकडून तपास। 2 अहवालात रुग्णालयावर ठपका। मुंबईच्या घाटकोपर परिसरात पुन्हा एकदा मराठी माणसावर अन्याय। मांसाहार करतात म्हणून मराठी कुटुंबाला अपमानजनक वागणूक। मनसेकडून व्हिडिओ पोस्ट करत संपूर्ण घटनेची माहिती। राज्यात पहिलीपासून हिंदी शिकवण्यावर शिक्कामोर्तब। शैक्षणिक धोरणानुसार तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकवणार। इतर माध्यमांच्या शाळांमध्ये माध्यम भाषेसह मराठी आणि इंग्रजी शिकवणार। हिंदी भाषा अनिवार्य करण्यामागचं कारण काय? मनसे नेते संदीप देशपांडेंचा सरकारला सवाल। मनसैनिक ज्या भाषेत उत्तर द्यायचं ते देतील, देशपांडेंची प्रतिक्रिया। बुलढाणा शेगाव तालुक्यातील केसगळती प्रकरणाला गंभीर वळण। केसगळती झालेल्या रुग्णांची आता नख गळती सुरू। आरोग्य आणि जिल्हा प्रशासनानं रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा नागरिकांचा आरोप। संत शेख महाराज मोहम्मद मंदिर जीर्णोद्धारावरून वाद। संत शेख महाराजांचे वंशज मंदिर जीर्णोद्धारामध्ये आडकाठी करत असल्याचा आरोप। त्याविरोधात आज श्रीगोंदा तहसील कार्यालयावर मोर्चा। अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यातील श्री संत शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिर जीर्णोद्धारावरून वाद। आजपासून श्रीगोंदा शहरामध्ये बेमुदत बंदची हाक, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद। नाशिकच्या दर्गा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती। न्यायालयानं महानगरपालिकेकडे खुलासा मागितला। पिंपरी चिंचवडच्या वायसीएम रुग्णालयामध्ये इंटरनेट 2 तासांनी पूर्ववत। सकाळी 8 वाजल्यापासून वायसीएम रुग्णालयातील इंटरनेट ठप्प होतं। इंटरनेट बंद असल्यानं केस पेपर घेण्यासाठी रुग्णांची प्रचंड गर्दी झाली होती। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपास करणाऱ्या एसआयटीमध्ये आणखी 2 जणांचा समावेश। पोलीस हवालदार राजू वंजारे आणि पोलीस नाईक अनिल मंदे यांचा समावेश। तपास करणाऱ्या एसआयटीत तिसऱ्यांदा बदल। खिशात हात घातल्याच्या रागातून कोयत्यानं वार। पुण्याच्या भवानीपेठ परिसरातील घटना। सुशील थोरात नामक तरुण गंभीर जखमी। आरोपी हरीश मोरेवर गुन्हा दाखल, तपास सुरू। पुण्याहून मलकापूरला निघालेल्या संगीतम ट्रॅव्हल्सला वाघोलीजवळ काल रात्री लुटण्याचा प्रयत्न। 4 ते 5 जणांकडून ड्रायव्हर आणि कंडक्टरला मारहाण। गाडीच्या काचाही फोडल्या, मात्र लोकांनी आरडाओरडा केल्यानं चोरट्यांनी पळ काढला। अभिनेता सागर कारंडेची फसवणूक करणारा गजाआड अक्षय कुमार गोपलन नावाच्या आरोपीला सायबर पोलिसांकडून ठाण्यातून अटक। दरम्यान आरोपीनं क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करून पैशाची विल्हेवाट लावल्याची माहिती। यवतमाळ जिल्ह्यामध्ये 27,000 लाडक्या बहिणी अपात्र। योजनेसाठी 7 लाखांच्या वर महिलांनी अर्ज केले होते। शेतीसह 4 चाकी वाहनं असलेल्या महिलांचा लाभ बंद। नागपूरनंतर आता गोंदियातही बोगस शिक्षक घोटाळा। 50हून अधिक बोगस शिक्षक गोंदियात असल्याचं समोर। संस्था चालकाची मान्यता रद्द करावी, सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी। नागपूर बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी पासवर्डचा गैरवापर करून शालार्थ आयडी तयार केल्याचं समोर। नरड यांना अटक होण्यापूर्वी तक्रारीत पासवर्डचा गैरवापर केल्याचं नमूद। चंद्रपूर जिल्ह्यातही बोगस शिक्षक भरती घोटाळ्याचा आरोप। सावली आणि मूल तालुक्यातील काही शिक्षण संस्थांमध्ये बोगस भरती। प्रत्येकी 25 लाख रुपये घेत 5 शिक्षकांची नियुक्ती केल्याची तक्रार दाखल। 580 बोगस शिक्षक भरती प्रकरणी अल्पसंख्याक नसलेल्या शाळेला पवित्र पोर्टलवरती अल्पसंख्याक दाखवलं। भंडाऱ्याच्या वरठीतील नवप्रभात शिक्षण संस्थेतला प्रकार। महानगरपालिकेच्या निवडणुका घेणं आपल्या हाती असतं तर उद्याच घेतल्या असत्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका मुलाखतीत उत्तर। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फार काळ प्रशासक असणं चुकीचं असल्याचीही प्रतिक्रिया। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह नेत्यांवर आगपाखड। विषमतेचं बीज पेरणारे विचार रेशीम बागेतही, सपकाळांचं वक्तव्य। दुसऱ्याचं घर जाळलं तर आपलंही घर जळतं, हे दंगलीनंतर समजलं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांवर बोचरी टीका। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा रोहित पवारांच्या मतदारसंघात दौरा। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहणार। कार्यक्रमामध्ये अजित पवार आणि राम शिंदे एकाच मंचावर येणार। अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये रोहित पवार समर्थकांकडून अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर्स। आज अजित पवार एका कार्यक्रमानिमित्त जामखेडमध्ये।
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून मुंबईमध्ये बॅनरबाजी, बहुमताची झाली तजवीज अन सरकार झालं 420 अशा आशयाचे पोस्टर. सरकारनं दिलेली आश्वासनं अद्याप पूर्ण झाली नाहीत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.